श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बघा, आज आहे आपली दुर्गा अष्टमी, म्हणजेच नवरात्रातली शारदीय नवरात्र असेल, तुमची चैत्र नवरात्र असेल किंवा तुमची शाकंभरी नवरात्र असेल, ह्या तिन्ही नवरात्रामध्ये जी अष्टमी येते ती आपली महाअष्टमी होत असते. त्यानंतर महालक्ष्म्या बसतात बघा, तर ती पण एक महादुर्गा अष्टमी असते. तर ह्या असतात, ह्या वर्षाच्या 4 महाअष्टमी असतात. म्हणजे वर्षाच्या 4 महादुर्गा अष्टमी असतात, म्हणजे हा मोठ्या असतात. याचे म्हणजे अनन्यसाधारण महत्व असतं, खूप महत्व असतं. तर ह्या दिवशी आपल्याला खूप काही सेवा करायची असते आणि वर्षभराचे म्हणजे आपण एक जरी दिवस त्या कुलदेवीचा अभिषेक केला, आता आपल्याकडे कुलदेवी आपण घटी बसवली त्यामुळे आपण तिचा अभिषेक करू शकत नाही, परंतु तिच्या याच्यामध्ये म्हणजे तिच्या बदल्यात आपलं जे श्रीयंत्र आहे, आपण श्रीयंत्राचा अभिषेक करायचा, देवीची म्हणूनच श्रीयंत्राची सेवा करायची. श्रीयंत्र म्हणजे कोण आहे? देवाचं आसन आहे, देवीचं आसन आहे, महालक्ष्मीचं आसन आहे आणि सर्व देवींचं आसन आहे श्री यंत्र. म्हणून आपण श्रीयंत्रावर प्रत्येक देवीची म्हणून सेवा करू शकतो. तर आपली जी कुलदेवी आहे तिच्या नावाने सुद्धा आपण श्रीयंत्रावर सेवा करू शकतो. आता श्रीयंत्रावर आपल्याला काय करायचं आहे उद्या हे बघणार आहे. आपल्याला माहिती आहे श्रीयंत्रावर हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण खूप काही सेवा करतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी, कर्जमुक्तीसाठी, खूप काही प्रश्नासाठी श्रीयंत्रावर आपल्याला सेवा केल्या तर त्याचा आपल्याला अनुभव येत असतो. आणि श्रीयंत्र सिद्ध कसं करायचं आपण आता कालच्याच व्हिडिओत बघितलेला आहे. तर आपण आता ते श्रीयंत्रावर महाअष्टमीचे आता उद्या आजची महाअष्टमी आहे, दुर्गा महाअष्टमी आहे. तर ह्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर 64 योगिनी यंत्र आपण जे माझ्याकडनं घेतलं आहे किंवा आपण कुठे तुमच्या जवळपासच्या केंद्रातूनही घेतलं असेल आणि नसेल घेतलं तर आपण ते उद्या घेऊ शकतात आणि त्याच्यावर आपल्याला अभिषेक ते 64 योगिनी यंत्र आपल्याला सिद्ध करून आपल्या दरवाजावर लावायचं. आता तुम्हाला माहिती आहे का, 64 योगिनी यंत्र आपण नुसतं असंच घेऊन दरवाजावर लावू शकत नाही, त्याच्यावर काही सेवा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती सेवा बघणार आहे. 64 योगिनीवर काय सेवा आहे, श्रीयंत्राची काय सेवा करायची, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर आता बघा, सर्वप्रथम आपण 64 योगिनीचं बघू. आता हे 64 योगिनी यंत्र आहे, सर्वांनी घेतलेलं आहे, मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे 64 योगिनी यंत्र आहे आणि हे यंत्र आपल्याला सिद्ध करून मग दरवाजावर लावायचं. आपण काही असंच घेऊन लगेच लावलं तर त्याला तुम्हाला काही त्याचा रिझल्ट मिळणार नाही. हे कागद सारखं राहील, मग दरवाजावर लावलं की तुम्ही किंवा शो सारखं त्याचा तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर त्याच्यावर काही सेवा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघू. तर बघा, आता हे 64 योगिनी यंत्र कसं करायचं. एक आपण पहिले 2 अगरबत्त्या लावायच्या स्वामींसमोर. आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. याच्यावर आपल्याला 2 अगरबत्त्या लावून आणि मग काय करायचं, हे यंत्र हातात घ्यायचं, उजव्या हातामध्ये हे यंत्र असं घ्यायचं आणि असं घेऊन मग आपल्याला त्या 2 अगरबत्तीची खाली असं धूर येत असेल म्हणजे त्या धुरावर आपल्याला त्या सिद्ध करायचं आहे ते. मग आपण डाव्या हाताने माळ करू शकतो. जेव्हा आपल्याला हे यंत्र सिद्ध करत असेल त्यावेळेस डाव्या हाताने माळ चालते. मग आपण डाव्या हाताने आपल्याला याच्यावर 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा, म्हणजेच आपण ह्या हाताने 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करू. याच्याकडे बघत आपण 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र बोलणार आहे. त्यानंतर 99 मंत्र पण 11 माळी आपल्याला म्हणायचं आहे याच्याकडे बघत, आणि 1 माळ गायत्री मंत्र. आपल्याला अशी एवढी सेवा करायची आहे याच्यावर. आणि नंतर मग ते आपण एवढी सेवा झाल्यानंतर ते आपण स्वामी समोर आपल्या कुलदेवीच्या चरणाजवळ ठेवायचे थोडं, एक 5-10 मिनिटं, आणि नंतर मग आपण ते दरवाजावर लावायचं आहे. ते आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशी लावा. आता उद्याचं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण पहिलेच सांगितलं की ही दुर्गा अष्टमी महादुर्गा अष्टमी आहे. म्हणजे ह्या महादुर्गा अष्टमीला आपण हे जर लावलं तर आपल्याला त्याचं पुण्य मिळेल किंवा अधिक त्याचे रिझल्ट येईल. थोडक्यात अधिक रिझल्ट येईल. आणि समजा आता नाही जमलं आपल्याला तर आपण दसऱ्यालाही लावू शकतो. दसऱ्याला आपण सगळे कामं करू शकतो जे आपले नवरात्र झाले नाही किंवा जे आपल्याला करायचं असेल ते. कारण की दसरा हा 3.5 मुहूर्तातला एक दिवस आहे, एक मुहूर्त आहे आणि ह्या दिवशी आपण सगळे कामं करा. त्याला नक्षत्र तिथी काही बघायची गरज नाही. तर हे आपल्याला कधी लावायचं आहे, आज लावायचं आहे आपल्याला. दुर्गा अष्टमी आहे आज लावायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, नाही आज जमलं तर आपण दसऱ्याला लावा. आणि दसऱ्यालाही समजा आपल्याकडे काही सुतक, इर्दी, मासिक पाळी असेल आणि नसेल जमत आपल्याला त्या दिवशी, तर आपण एखाद्या शुक्रवारी लावू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण शक्यतो दुर्गा अष्टमी ह्या नाही तर पुढच्या का होत नाही पण लावा. तर दुर्गा अष्टमी जास्त महत्वाची आहे.
तर आपल्याला हे समजलं की आपल्याला आता हे 64 योगिनी यंत्र कसं दरवाजावर लावायचं, आपण त्यानुसारच लावा, तर तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. याचं कारण याच्यासाठी असतं की हे असतं 64 योगिनी आपण याच्यासाठी लावतो की हे आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे बघा. याच्यावर तुम्हाला दिलेले वास्तुयंत्र दिलेले, विजय पंचदशी यंत्र दिलेले. इथं वास्तुयंत्र इथे विजय पंचदशी यंत्र आहे. त्यानंतर आपल्याला त्यानंतर हे 64 योगिनी यंत्र आहे. हे शुभकारक म्हणून आहे. आपल्या घरात शुभ ऊर्जा हे निर्माण करते. म्हणजे बाहेरून जी काही निगेटिव्ह ऊर्जा येते ती बाहेरच्या बाहेर त्यांना बाहेरच्या बाहेर ते हाकलून देते. अशी एक भाषा बाहेरच्या बाहेर त्याला रिटर्न करते आणि आपल्या घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करू देते आणि आपल्या घरात शुभ ऊर्जा टिकून ठेवण्याचं काम करते हे 64 योगिनी यंत्र. म्हणून आपण हे 64 योगिनी यंत्र आपण नक्की आपल्या दरवाजावर लावा. तर आता आपल्याला समजलंय हे कसं लावायचं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे श्रीयंत्र. श्रीयंत्रावर आपण अष्टमी असल्यानिमित्ताने आपण त्याच्यावर श्रीयंत्राचा अभिषेक करा. आपल्याला अभिषेक कशाचा करायचा? श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा, 99 मंत्राचा अभिषेक करायचा आहे श्रीयंत्रावर. पहिले आपण साध्या पाण्याने अंघोळ घाला, मग दुधाने घाला, पुन्हा साध्या पाण्याने घाला आणि मग त्याच्यावर आपण 1 किंवा 16 वेळा श्रीसूक्त आणि 1 वेळ फलश्रुती. पहिले आपण पहिले अंघोळ झाल्यानंतर 1 माळ 99 मंत्र घ्या आणि मग 16 वेळा श्रीसूक्त घ्या. 16 वेळा श्रीसूक्त घेतल्यानंतर पुन्हा ते श्रीयंत्राला पुन्हा पाणी घाला, त्याला परत अंघोळ घाला आणि मग ते आपण स्वच्छ पुसून देवाऱ्यात ठेवा. त्याचे पंचोपचार पूजन करा आणि नंतर मग फलश्रुती घ्या. कसं असतं, श्रीसूक्त असेल किंवा कुठल्याही स्तोत्राची फलश्रुती हे पूर्ण पूजा झाल्यानंतर म्हणायची असते. म्हणजे कसं असतं, आपल्याला सगळ्या पूजेचं मग फलश्रुती मिळत असते. म्हणून आपल्याला हे फलश्रुती हे शेवटी बोलायची असते. तुम्ही अगोदरच फलश्रुती बोलले तर मग नंतर स्तोत्र बोलले तर तुम्हाला ती अर्धीच फलश्रुती मिळेल. म्हणून आपल्याला सगळं झाल्यावर बोलायची असते फलश्रुती. आता आपल्याला समजलं ते फलश्रुती कधी बोलायची आणि श्रीयंत्रावर काय अभिषेक करायचा. त्यानंतर आपण कन्यापूजन पण आज करायचं. कन्यापूजन आज सर्वांनाच माहिती की आपण दुर्गा अष्टमीलाच म्हणजे अष्टमीलाच आपण कन्यापूजन करत असतो. नवरात्रातल्या अष्टमीला कन्यापूजन करत असतो. तर आपण ते कन्यापूजन पण करायचं. त्याची सेपरेट व्हिडिओ टाकते मी कसं आहे. त्यानंतर हवन आता बरेच व्हिडिओत बघितले आपण. तर त्या पद्धतीने आपण छोट्या आणि घरच्या घरी आपण छोटासा फक्त काय करायचं, छोटासा हवन करा तुम्ही. एक कुंड घ्या. कुंड भेटतं बघा एवढंसं. ते कुंभ याचं पण भेटतं, मातीचं पण भेटतं आणि लोखंडी पण भेटतं. ते कुंड घ्या, त्याच्यामध्ये गाईची गौरी टाका आणि त्याच्यावर 99 मंत्र म्हणत आपल्याला गाईच्या तुपाचं हवन करायचंय. जास्त काही मोठं करायचं नाही. आपल्याला घरातल्या घरात फक्त गाईच्या तुपाचं हवन करा. 99 मंत्र म्हणा, गायत्री मंत्र म्हणा आणि आपलं त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ म्हणा. एवढंच आपण हवन केलं तरी आपल्याला आपलं हवन ते आपल्या घरी होईल. तर हे असं आहे. केंद्रात तसं मोठं असतं. जर आपल्या जवळपास केंद्र असेल तर आपण नक्की चंडी यागाला जा. उद्याचा दिवस खूप मोठा आहे आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी. कारण की आपल्या कुलदेवीची सेवा अगदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. जेव्हा आपण चंडी याग घरी करतो ना, 20-20, 25-25 हजार रुपये खर्च लागतो आणि ते पण करून आपण फक्त घरी आपल्या घरात किती असतं, एक 4, 5, 10, 20 व्यक्ती असतात यागाला समजा, तर तेवढेच आपले याग होतात. केंद्रामध्ये जवळजवळ हजारोने याग होतात किंवा आपल्या जवळपास किती 500. सिटीमध्ये तर बघा पुणा, नाशिकला तर हजार-हजार सेवेकरी असतात पाठाला आणि इथं आपल्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा पण किती 200-300 सेवेकरी असतात. बरं 200 जरी धरले तर आपले 200 याग होतात एका वेळेला केंद्रात केलं तर. आणि केंद्रात केलं तर आपल्या घरातल्या सेवेपेक्षाही 1000 पट जास्त पुण्य मिळत असतं. म्हणून आपण आपल्या जवळपास केंद्र असेल तर आपण नक्की चंडी यागाला केंद्रात जा आणि आपल्या घरी मग आपण असं एवढा करू शकतो. नाही उद्या जमलं तर आपण परवा पण होम करू शकतो. आपल्या घरचा होम चालतंय. त्यामुळे आपण त्यानुसार सेवा करा आणि केंद्रात जा आणि बघा आपल्याला अगदी आता मी आदल्या दिवशी व्हिडिओ बनवते म्हणून उद्या येते माझ्या तोंडात. तर त्यानंतर आपल्याला ते अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुमारिका पूजन करायचं आहे. एखादी कुमारिकेला तुम्ही पूजन करायचं कसं ते व्हिडिओ टाकणार आहे. पण कुमारिका सुद्धा आपण पूजन ह्या दिवशी करून त्याची सुद्धा तुम्ही फलश्रुती पूर्ण घ्यायची आहे. तर आता हे पूजन कसं करायचं याची व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओत आपण ते बघणार आहे. तर असो आज आपण येथेच थांबू. अष्टमीला काय सेवा करायची, कशी करायची, कुठल्या देवाची करायची, कुठे आणि कोणती करायची हे आपल्याला समजलं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.